नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विमुद्रीकरणानंतर अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची शक्यता असल्यानं गरिबांच्या अडचणी निवारण्याकडे अधिक लक्ष द्यावं, राष्ट्रपती. देशातली समांतर अर्थव्यवस्था आणि कर बुडवेगिरी यांच्या विरोधात सरकारनं केलेले उपाय परिणामकारक, केंद्रीय वित्तमंत्र्यांचं प्रतिपादन. संरक्षण क्षेत्राकडे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता, संशोधनावर भर देण्याची गरज सुभाष भामरे यांच्याकडून व्यक्त. रोकडरहित समाज निर्माण करण्याकरता तरुणांनी परिवर्तनाचे दूत म्हणून काम करण्याचं प्रकाश जावडेकर यांचं आवाहन. केंद्रीय अर्थसंकल्प 8 मार्च नंतर सादर करण्याची विरोधकांची मागणी, सरकारचा मात्र नकार. गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त आयोजित प्रकाश पर्वाचा समारोप, पाटणामधल्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित. गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातल्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक महिला नक्षलवादी ठार. औरंगाबादमध्ये ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं उद्घाटन, राज्यात उद्योजकांना अनुकूल वातावरण असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तमिळनाडूवर 6 गडी राखून विजय मिळवत मुंबई अंतिम फेरीत, पृथ्वी शॉचं पदार्पणातच शतक. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. विमुद्रीकरणानंतर देशाची अर्थव्यवस्था काहीशी मंदावली आहे आणि त्याचा फटका गरिबांना बसलाय. म्हणूनच त्यांच्या अडचणी निवारण्याकरता अधिक काळजीपूर्वक पावलं टाकावी लागतील, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. गव्हर्नर्स आणि लेफ्टनंट गव्हर्नर्स बरोबर आज त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, तेव्हा त्यांनी हे मत व्यक्त केलं. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी विमुद्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अर्थव्यवस्था मंदावली असली तरी ती लवकरच सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संक्रमणाच्या काळात गरिबांकडे आणि सर्वसामान्यांकडे विशेषत्वानं लक्ष पुरवलं आणि त्यांना आवश्यक ती मदत तत्परतेनं केली तर भ्रष्टाचाराच्या आणि काळ्या पैशाच्या विरोधातल्या सरकारच्या लढाईत तेही सक्रिय सहभाग नोंदवतील, असं ते म्हणाले. देशातली समांतर अर्थव्यवस्था आणि कर बुडवेगिरी यांच्या विरोधात केंद्र सरकारनं केलेले उपाय अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. सकल देशांतर्गत उत्पन्न आणि वित्तीय तूट यावर या उपायांचा सकारात्मक परिणाम होईल, असं ते म्हणाले. आर्थिक स्थैर्य आणि विकास परिषदेच्या बैठकीनंतर आज नवी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. जागतिक अर्थव्यवस्था फार नाजूक परिस्थितीत असली तरी केंद्र सरकारच्या व्यापक आर्थिक धोरणांमुळे तुलनेनं आपली अर्थव्यवस्था खूपच चांगल्या अवस्थेत आहे. कार्यान्वित नसलेल्या बँक खात्यांसह इतर अनेक बाबींवर या परिषदेत चर्चा झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल आणि केंद्रीय वित्त सचिव अशोक लवासा या बैठकीला उपस्थित होते. संरक्षण क्षेत्राकडे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता आहे. संरक्षण निर्मिती क्षेत्रानं संशोधनावर भर द्यावा, असं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबादमध्ये कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. भारताकडे जगातली 3ऱ्या क्रमांकाची सशस्त्र सेना आहे. संरक्षण विषयक 60% गरजा आपण आयातीद्वारे पूर्ण करतो, अशी माहिती त्यांनी दिली. स्वयंपूर्णतेवर सरकार भर देत असून येत्या दशकभरात संरक्षणावरचा खर्च 50% कमी करण्याचा सरकारचा विचार आहे, असं ते म्हणाले. रोकडविरहित समाज निर्माण करण्याकरता तरुणांनी परिवर्तनाचे दूत म्हणून काम करावं, असं आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलंय. आज नवी दिल्लीत हिंदू महाविद्यालयातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. सगळे आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीनं केले म्हणजे लोकांमध्ये उत्तरदायित्वाची भावना निर्माण होईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल. रोकडविरहित व्यवहारांबाबत जनजागृती करण्याकरता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं सुरू केलेल्या अभियानात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सामील व्हावं, असं सांगून जावडेकर म्हणाले की देश विकासाकरता अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत, पण सगळे लोक कर भरत नाहीत, हीच फार मोठी समस्या आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 8 मार्च नंतर सादर करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस, संयुक्त जनता दल आणि तृणमूल काँग्रेस यांच्यासह 8 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
यासंबंधीचं निवेदन या पक्षनेत्यांनी आज नवी दिल्लीत आयोगाकडे सादर केलं। सर्वसाधारणपणे केंद्रीय अर्थसंकल्पात लोकानुनय करणाऱ्या घोषणा असतात। देशात लवकरच 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून 8 मार्चला सगळीकडचं मतदान संपत आहे। त्याआधी अर्थसंकल्प सादर झाला तर निवडणुका मुक्त आणि पारदर्शी वातावरणात होऊ शकणार नाहीत, म्हणून 1 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प पुढे ढकलावा यासाठी निवडणूक आयोगाकडे हे निवेदन देण्यात आल्याचं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं। तत्पूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटूनही अशाच प्रकारचं निवेदन देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याच्या तारखेत बदल करायला सरकारनं नकार दिल्याचं समजतंय। गुरु गोविंद सिंग यांचं शौर्य, वीरता, धैर्य आणि त्याग अविस्मरणीय आहे। त्यांनी संपूर्ण समाजाला एकतेच्या सूत्रात बांधण्याचं कार्य केलं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या। बिहारमधल्या पाटणा इथं शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त आयोजित प्रकाश पर्वाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते। गुरु गोविंद सिंग यांनी समाज परिवर्तनाचं कार्य केलं। नितीश कुमार यांनी समाज परिवर्तनात पुढाकार घेतलाय, त्यात ते नक्की यशस्वी होतील आणि येत्या काळात बिहार देशाला विकासात पुढे घेऊन जाईल, असं पंतप्रधान म्हणाले। या प्रकाश पर्वामुळे समाजात प्रेम आणि सद्भावना संदेश जाईल आणि समाजाला नवी ऊर्जा मिळेल, अशी भावना नितीश कुमार यांनी व्यक्त केली। शीख समुदायाचे 10वे गुरु गोविंद सिंग यांची 350वी जयंती आज नागपूरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली। त्यानिमित्त कलगीधर सत्संग मंडळाच्या वतीनं नागपूरमध्ये मोठी शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत शीख गुरूंच्या झाकी ठेवण्यात आल्या होत्या। नांदेडमध्येही गुरु गोविंद सिंगांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। श्री सचखंड गुरुद्वाराला आकर्षक रोषणाई करून सजवण्यात आलं। गुरुद्वारांमध्ये विशेष अरदास, भजन आणि शबद कीर्तन तसंच लंगरचंही आयोजन करण्यात आलं। रक्तदान शिबिर आणि क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या। औरंगाबादमध्ये गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं धावणी मोहल्ला इथल्या भाई दयासिंगजी गुरुद्वारापासून भक्ती संगीताच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातल्या बोटेझरी वडगाव जंगलात आज दुपारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली। मृत नक्षलवादी महिलेचं नाव आदी ओळख पटवण्याचं काम सुरू असून या भागात पोलिसांचं नक्षलविरोधी अभियान सुरू आहे। विशेष म्हणजे काल सुद्धा कुरखेडा तालुक्यातील निहायकल जंगलात पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली होती। या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांची 2 12 बोअरची रायफल जप्त केली आहे। देशभरात आलेल्या एकूण थेट परदेशी गुंतवणुकीपैकी 50% गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली आहे। याचाच अर्थ महाराष्ट्रात उद्योजकांसाठी अनुकूल वातावरण आहे हे स्पष्ट आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। आज औरंगाबादमध्ये ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं उद्घाटन करताना ते बोलत होते। उद्योगासाठीच्या सगळ्या प्रक्रिया डिजिटल करण्यात आल्या असून राज्य सरकार तरुणांना रोजगार देण्याकरता आवश्यक ते सगळे प्रयत्न करत आहे, असं ते म्हणाले। सुमारे 1000 कोटी रुपये खर्च करून औरंगाबाद आणि आसपासच्या परिसरात रस्ते बांधण्याचं सरकारनं ठरवलं आहे। या रस्त्यांमुळे औरंगाबादला येणं जाणं उद्योजकांच्या सोयीचं होईल, असंही ते म्हणाले। मुंबई बडोदा या 400 किलोमीटर लांबीच्या जलद गती मार्गाचं काम यावर्षी सुरू होईल आणि नागपूर रायपूर महामार्गावर रस्ता सुरक्षासंबंधी माहिती देण्यासाठी FM रेडिओ सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली। पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आतापर्यंत 4,60,000 कोटींची कामं झाली असून 14,390 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले आहेत। महाराष्ट्रासह देशाच्या 11 दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये पिण्यासाठी आणि शेतीच्या उपयोगासाठी बंधारे बांधण्याचं काम सुरू आहे।
सेतू भारतम, सागरमाला आदी महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीचं कामही जोरात सुरू असून विविध राज्यांच्या 40 कौशल्य विकास कार्यक्रमांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितलं. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 227 पैकी 60 जागा आमचा पक्ष भाजपच्या बरोबर एकत्र लढेल, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. पक्षातर्फे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेण्याकरता मुंबईत झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीत भाजप शिवसेना युती होईल अशी मला आशा आहे, असं सांगून आठवले म्हणाले की ही युती झाली नाही तर राज्य विधानसभा निवडणुकीतल्याप्रमाणे आम्ही भाजपासोबत राहू. मुंबईत आमची निर्णायक मतं आहेत, त्यामुळे आमचे सगळे उमेदवार आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. खोट्या नोटा छापून त्या चलनात आणणारे लोक देशासाठी घातक असून ते कुठल्याही पक्षाचे असले तर त्यांना फासावर लटकवा, असं आपण केंद्र सरकारला सांगितल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पिंपळगाव बसवंत या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. विमुद्रीकरणाच्या बाबतीत आता केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असं सांगून पवार म्हणाले की आणीबाणीच्या काळात लोक गप्प होते, पण नंतरच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा पराभव केला. देशात कांदा टोमॅटोची चर्चा सुरू झाली की पिंपळगावचं नाव सगळ्यात आधी घेतलं जातं. कांद्याचे भाव वाढले की सगळीकडे अस्वस्थता पसरते, म्हणूनच मी केंद्रीय कृषी मंत्री असताना कांद्यावर निर्यात बंदी लागली नाही, असं ते म्हणाले. सध्या कांदा, टोमॅटो, केळी अशा सगळ्याच गोष्टींचे भाव घसरल्यानं शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या 236 भाडे करार संपलेल्या भूखंड मोकळे करून तिथं गरिबांसाठी परवडणारी घरं बांधण्याचा राज्य सरकारचा विचार होता. पण घरांचे भाव पडून बांधकाम व्यावसायिकांना तोटा सोसावा लागू नये म्हणून संबंधित प्रस्ताव मुंबई महापालिकेत नामंजूर करण्यात आला, असा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांच्या द्विवार्षिक कार्य अहवालाच्या पुस्तिकेच्या प्रकाशन कार्यक्रमात ते आज बोलत होते. मुंबई मेट्रो 3 धारावीचा पुनर्विकास, स्मार्ट सिटीचा प्रस्ताव, महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुधार समितीचा अध्यक्ष या नात्यानं आपण मार्गी लावले, असं प्रकाश गंगाधरे यावेळी म्हणाले. जेएनपीटी बंदर आणि त्यावर आधारित नौकानयनाच्या माध्यमातून चालणारी सगळी कामं डिजिटायझेशन न करण्याच्या सरकारी निर्णयामुळे या बंदरावरच्या कामगारांचं भविष्य अंधारमय झाल्याचा आरोप करत सरकारच्या या निर्णयाविरोधात जेएनपीटी आणि सीएएसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आज या बंदरावर आंदोलन केलं. आंदोलकांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. शेतकरी पक्षाचे उरणचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. या प्रकरणी सरकारनं त्वरित योग्य ती उपाययोजना न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विवेकानंद पाटील यांनी दिला आहे. राजकोट इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात तमिळनाडूवर 6 गडी राखून विजय मिळवत गतविजेत्या मुंबईनं रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. सलामीवीर पृथ्वी शॉच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं आज शेवटच्या दिवशी 62व्या षटकातच विजयी लक्ष्य गाठत 4 बाद 251 धावा केल्या. 120 धावा करणाऱ्या 17 वर्षांच्या पृथ्वीला सामनावीराचा बहुमान मिळाला. रणजी पदार्पणातच शतक ठोकणारा गेल्या 2 दशकातला तो पहिलाच मुंबईकर फलंदाज ठरला. तमिळनाडूनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 305 धावा केल्या होत्या. मुंबईनं प्रत्युत्तरादाखल 411 धावा करून पहिल्या डावात 106 धावांची आघाडी घेतल्यानंतर तमिळनाडूनं दुसरा डाव 6 बाद 356 या धावसंख्येवर घोषित करून मुंबईला निर्णायक विजयासाठी 251 धावा करण्याचं आव्हान दिलं होतं. अंतिम फेरीत 42व्या विजेतेपदासाठी मुंबईची गाठ आता गुजरातशी पडणार आहे. अंतिम फेरीत खेळण्याची मुंबईची ही 46वी खेप आहे. हवामान. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे लेह श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. हिमाचल प्रदेशातही बऱ्याच भागात थंडीची तीव्रता वाढली आहे. पंजाब आणि हरियाणात किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरी या दोन्ही राज्यांच्या बऱ्याच भागात अद्यापही थंडीची लाट कायम आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला असून महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात
किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 15, नागपूर 29-10, पुणे 29-8, औरंगाबाद 29-10, नाशिक 30-8, कोल्हापूर 29-13, रत्नागिरी 33-15, सोलापूर 31-14 आणि अमरावती कमाल 29, किमान 10 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमुद्रीकरणानंतर अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची शक्यता असल्यानं गरिबांच्या अडचणी निवारण्याकडे अधिक लक्ष द्यावं, राष्ट्रपती. देशातली समांतर अर्थव्यवस्था आणि कर बुडवेगिरी यांच्या विरोधात सरकारनं केलेले उपाय परिणामकारक, केंद्रीय वित्तमंत्र्यांचं प्रतिपादन. संरक्षण क्षेत्राकडे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता, संशोधनावर भर देण्याची गरज सुभाष भामरे यांच्याकडून व्यक्त. रोकडविरहित समाज निर्माण करण्याकरता तरुणांनी परिवर्तनाचे दूत म्हणून काम करण्याचं प्रकाश जावडेकर यांचं आवाहन. केंद्रीय अर्थसंकल्प 8 मार्चनंतर सादर करण्याची विरोधकांची मागणी, सरकारचा मात्र नकार. गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त आयोजित प्रकाश पर्वाचा समारोप, पाटणामधल्या कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती. गडचिरोलीतल्या कुरखेडा तालुक्यातल्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 1 महिला नक्षलवादी ठार. औरंगाबादमध्ये ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं उद्घाटन, राज्यात उद्योजकांना अनुकूल वातावरण असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तामिळनाडूवर 6 गडी राखून विजय मिळवत मुंबई अंतिम फेरीत, पृथ्वी शॉचं पदार्पणातच शतक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.